नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण काय करणार आहे, चर्चा करणार आहे. कारण परीक्षा ही बांधवांनो 24 मेला असल्या कारणाने विद्यार्थी खूप घाबरलेले आहे. मग नेमकं आपली परीक्षा देण्याची स्ट्रॅटेजी काय असावी, कुठले विषय सोपे आहे की 10-15 दिवसाच्या तयारीत होईल, जे अवघड विषय आहे त्या अवघड विषयातले कुठले टॉपिक केले तर आपण कमीत कमी जिल्हा परिषद ला जाण्यासाठी जे मार्क लागतात त्या मार्कापर्यंत काय करू आपण जाऊ. आता 200 मार्काची परीक्षा आहे. मग आता तुम्हाला 200 पैकी 200 मार्काची गरज नाहीये, तर आवर्जून तुम्हाला 200 पैकी 125 प्लस जरी मार्क पडले तरी ओपनचा विद्यार्थी काय होऊ शकतो, जिल्हा परिषदला लागू शकतो. आता तुम्ही म्हणता कसं, हे जे काही मुलं दिसतात का, हे काही बांधवांनो हे स्कॉलरशिपचे किंवा 10वी-12वीचे विद्यार्थी नाही, हे जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू झालेले काय आहे, शिक्षक आहे. तर त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचा शिकवण्याचा जो काही अनुभव आम्हाला आहे त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. त्यातली त्यात मी आर्टचा स्टुडंट आहे. तुमच्या मनात जे काही आर्टच्या मुलांना गणित आणि बुद्धिमत्तेची जी काही भीती आहे ती दूर करण्यासाठी मी आज खऱ्या अर्थाने तुमच्याशी काय करणार आहे, चर्चा करणार आहे. कारण बाकीच्याला काय लागतं ते घेणं देणं नाही आपल्याला. आपण कुठल्या कॅटेगरीत आहोत, आपलं मागचं मेरिट काय होतं आणि कुठले असे विषय आहे की ह्या 25 दिवसात 30 दिवसात आपण तयारी केल्यावरती ते मिळू शकतं. मानसशास्त्र असं सांगतं की मागच्या एका महिन्यामध्ये मिळालेलं जे काही ज्ञान आहे ते आपल्याला 80% काय होत असतं बांधवांनो, लक्षात राहत असतं. म्हणजे ह्या दिवसात तुम्ही जेवढं काही वाचन करणार आहात, जेवढ्या काही क्रिया करणार आहात त्या 80% तुमच्या लक्षात राहणार आहे. त्यामुळं आवर्जून हा व्हिडिओ जास्तीत जास्त काय करा, शेअर करा, तुमच्या स्टेटसला ठेवा आणि कमेंट सध्या करू नका. मी ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस करा. काय आजकाल आपलं ठोयचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून आपण जगासंगे ब्रह्मज्ञान, आपण तेवढे कोरडे पाषाण, असा सगळा खेळ चाललेला आहे. फक्त फुगीरपणा करायचा आणि मी किती शहाणा आहे, मला किती समजतं हे सांगण्याचा सगळा कार्यक्रम चाललेला आहे. आता मी इथं तुम्हाला का लाईव्ह सांगतोय, मागच्या 12 वर्षापासून बांधून हे काम आम्ही करतोय आणि स्वतः मी कोण आहे, एक लेखक आहे. 2013 पासून माझं स्पर्धा परीक्षेचं बांधून हे अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्राचं पुस्तक मार्केटमध्ये आहे. त्यामुळं असं काय म्हणते त्याला यूट्यूब सुरू केलं आणि चर्चा सुरू झालेली आहे हा प्रश्न नाही आहे. तुमच्या लाडके बाळासाहेब शिंदे सरांच्या क्लासेसवर मी शिकवतोय तब्बल 12 वर्षापासून. त्यामुळं मी जे सांगतोय ते अनुभवाचं आणि परफेक्ट आहे, आलं लक्षामध्ये. आणि मी स्वतः बांधून माध्यमिक ग्रँटेड शाळेवरती काय शिक्षक म्हणून रुजू आहे 2013 पासूनच. त्यामुळं तुम्ही ज्या रस्त्याने गेलेले त्याही रस्त्याने मी गेलेलो आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार, पण थोडा संयम ठेवा. आधी माझी प्लॅन काय आहे, माझी स्ट्रॅटेजी काय आहे ती आवर्जून काय करा, लक्षात ठेवा. तर बांधवांनो कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर ज्यांचे सगळे काही मार्कशीट आहे, डॉक्युमेंट आधीच काढलेले होते त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे. एखाद्याला माहिती नसेल तर बांधवांनो ही जी काही तुमच्या परिपत्रकावरची जी काही या ठिकाणी काय म्हणू आपण लिंक दिलेली आहे, ह्या लिंकमध्येच म्हणजे IBPS ऑनलाईन असं जर तुम्ही टाकलं गुगलला तर तुम्हाला तो फॉर्मचा नमुना मिळून जातो. त्यानंतर बांधवांनो ही परीक्षा कधी होणार आहे, अत्यंत महत्त्वाचं, ती म्हणजे होणार आहे तुमची 24 मे पासून. तर आवर्जून मला तुम्हाला एक क्ल्यू द्यायचं आहे, एक आयडिया द्यायची आहे. आयडिया आणि क्ल्यू काय द्यायची बांधवांनो की तुम्हाला काय करायचं या ठिकाणी फॉर्म भरताना थोडा अगोदर नाही भरायचा, थोडा उशिरा भरायचा आहे. ब्राईटनेस कमी करा. काय करायचं आहे, फॉर्म भरताना थोडासा तुम्हाला उशिरा भरायचा आहे. उशिरा याच्यासाठी भरायचा आहे की काय म्हणू आपण त्याला की तुमची परीक्षा थोडीशी काय यावी, लेट यावी. तर मला असं म्हणायचं की कमीत कमी नाही का तुम्ही काय करा, राहुल द्रविड सारखं सुरुवातीला भरू नका आणि शेवटी भरू नका, मध्ये भरा. म्हणजे 5-6 तारखेला आवर्जून तुम्ही फॉर्म भरा, सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर करा आणि नंतरच, म्हणजे आधी चुका करायच्या नंतर निस्तरायचं खूप अवघड जात असतं. तर कुठले डॉक्युमेंट आहे काय ते मी तुम्हाला आवर्जून नंतर पुढे सांगेन. तर अत्यंत महत्त्वाचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि परीक्षा आपली 24 मेला आहे. त्यामुळे बांधवून हे तुमचे 4-5 दिवस पुढचे ते 24. आणि मला माहिती आहे बहुतांश मुलांची काय होणार आहे, 3ऱ्या-4थ्या दिवशीच काय होतील तुमचे फॉर्म उशिरा भरले तर तुमची परीक्षा येईल. तर आवर्जून सांगायचं म्हणजे 30 दिवस आहे सरासरी ना तुमच्याकडे. तर ह्या 30 दिवसाची काय स्ट्रॅटेजी, काय
होऊ दे थोडस नेट प्रॉब्लेम असेल. वेळ बघा थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे आपण बघितलं एवढ्या वेळामध्ये परीक्षे फॉर्म भरायला सुरुवात झाली. 24 मेला तुमची काय आहे परीक्षा आहे. मग त्या अनुषंगाने आपण कुठली तयारी केली पाहिजे, कुठले असे विषय आहे बांधवांनो, तर त्या अगोदर एक डोक्यात ठेवा की आपण कुठं बसतो. आपण आपल्या घरातच जायचंय. आपल्या आईवडिलांनी शिकवलेलं आहे, आपल्याला चांगले संस्कार दिलेले आहे, आपण दुसऱ्याच्या घरात शिरायचं नाही. मग तुम्ही जर का बांधून फक्त डीएड पास असाल तर तुम्ही 1ली ते 5वी ते पण पहिला पेपर पास असाल तरच बांधून 1ली ते 5वीच्याच या ठिकाणी काय करायचं तुम्हाला तो पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं डीएड आणि बीएड झालेलं आहे, तुम्ही सेकंड टीईटी पास असाल तर बांधवांनो तुम्ही 6 ते 8 साठी काय होता पात्र ठरता. फक्त लक्षात ठेवा तुम्ही जर का कला शाखेची टीईटी पास असेल तर चुकूनही मॅथ सायन्सकडे जाऊ नका. नंतर बांधवांनो तुमचं काय होणार आहे ते तुम्हाला बाजूला फेकलं जाणार आहे, तुमच्यावरती बॅन येऊ शकतो खोटे कागदपत्र किंवा खोटी माहिती दिल्यामुळं. त्यानंतर तुमचं जर बीएससी असेल, डीएड नंतर बीएससी करतात बरेचसे मुलं, तुम्ही मॅथ सायन्स निवडू शकता. किंवा काही डीएड नंतर बीकॉम करतात मुलं, तो मॅथ आणि इंग्लिश निवडू शकतो. ही महत्त्वाची माहिती आहे, तर हे आवर्जून लक्षात ठेवा. पुढची एक गोष्ट बांधवांनो, ज्यांचं 9वी आणि 10वी आणि 11वी 12वी MA BEd किंवा बीएड झालेले त्यांना टीईटीची आवश्यकता नाही आहे. मग तुम्हाला नक्कीच विथ इंटरव्ह्यूला सामोरं जावं लागणार आहे, त्यामुळं त्याची आवर्जून कसून तयारी करून ठेवा. ठीक आहे, चला आता ही झाली तुमची पात्रता. तर त्यानंतर आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की ह्या सगळ्या गटमतीमध्ये बांधवांनो तुम्ही तुमच्या सगळ्यात सोपा विषय तुम्ही डीएड बीएडला शिकलेला आहात. फक्त काय आहे की बालमानसशास्त्र हा विषय टीईटीला वेगळा होता, सीटीईटीला थोडा वेगळा आहे आणि शिक्षक भरतीला म्हणजे टेटला वेगळा आहे. आज महाराष्ट्रातले बहुतांश शिक्षक बांधवांनो जे तुमचं टीईटीला होतं तेच कार्यक्रम त्यांच्या पुस्तकात दिसतो आणि तेच बांधव ते शिकवताना दिसतात. आवर्जून मला तुम्हाला सांगायचंय की टेटचं मानसशास्त्र टोटली वेगळं आहे. इथं सर्व प्रश्न हे आकलनावरती आणि उपयोजनावर असतात. त्यामुळं आणि आपल्या टीईटीचे बहुतांश क्वेश्चन हे काय असतात बांधवांनो ज्ञानावर आणि आकलनावर असतात. पण इथं उपयोजनावरची संख्या जास्त असल्या कारणाने तुमच्या पुस्तकातच ते चॅप्टर पाहिजे. तर मी जे काही चॅप्टर पुढे सांगणार आहे हे सगळे आपल्या या पुस्तकात दिलेले आहे आणि आपल्या मागच्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी ते काय केलेलं आहे वापरलेलं आहे. म्हणून हे मागच्या पेजवर तुम्हाला त्या सर्वच बांधवांनो 1,500 विद्यार्थ्यांचे काय दिसणार आहे फोटो दिसणार आहे. त्यामुळे आवर्जून तुम्हाला सांगायचं हे जर तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय करू शकता बांधवांनो 96 57 45 16 45 या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही काय करू शकता मागू शकता की सर मला हे पुस्तक हवं आहे. आणि ज्या मुलांना बांधवांनो असं वाटतं की सुरज सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण काय करूया आपण बॅच लावूया, तर बांधवांनो अशा विद्यार्थ्यांसाठी एक खुश खबर आहे की ह्या बॅचची फी फक्त किती आहे फक्त 500 रुपये आहे. आणि तुम्हाला आवर्जून सांगायचंय तुम्ही जर का 1 मे पर्यंत ॲडमिशन केलं तर हे बांधवांनो या ठिकाणी 400 रुपयाचं पुस्तक मी तुम्हाला काय करणार आहे घरपोच फ्री देणार आहे. म्हणजे 400 रुपयाचं पुस्तक 50 रुपये त्याला कशाला लागतात पॅकिंगला लागतात अलग लक्षामध्ये आणि तुमचे 70 रुपये कशाला लागतात पोस्टाने पाठवायला लागतात. तर असं हे बांधवांनो 500 रुपये तुम्हाला पाठवायलाच खर्च येतोय. तर त्या 500 रुपयामध्ये तुम्हाला ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मी काय करतोय टोटली बांधवांनो फ्री देतोय. आलं लक्षात. बॅच घेतली तर पुस्तक फ्री, पुस्तक घेतलं तर बॅच फ्री तुम्हाला मिळते. आणि आवर्जून तुम्हाला सांगायचंय की हे करत असताना जिल्हा परिषद लागूपर्यंत तुम्हाला जेवढे काही टेन्शन आहे रात्रीच्या सकाळच्या 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत तुम्ही व्हॉट्सअपवरती मला काय करू शकता संपर्क साधू शकता. प्रत्येक गोष्टीचं उत्तर माझ्याकडे दिलेलं आहे. आलं लक्षात. ह्या नवीन जेवढे काही यूट्यूबर्स दिसते हे सगळे आपले विद्यार्थी
आलं का लक्षामध्ये? मी 13 पासून शिकवतोय. असे हाताला धरून शिकवलेले पोरं बांधून हे सगळे. त्यामुळं आवर्जून तुम्हाला सांगायचं की त्यांच्यासारखे तुम्हीही मोठे होणार, त्यात काही शंकाच नाही. पण आधी काय करावं लागत असतं? संयम ठेवून विनम्रतेने काय करावं लागत असतं बांधव? नम्रतेने, विनम्रता नाही, नम्रतेने काय करावं लागतं? तुम्हाला ते सगळं शिकून घ्यावं लागत असतं. तर 500 रुपये फी आहे. तुम्हाला जर पटलं माझं म्हणणं तर ह्या नंबरवरती तुम्ही काय करायचं बांधवांनो? व्हॉट्सअप करायचं की सर मला पुस्तके हवं, बॅचेस जॉईन करायची. मी तुम्हाला लगेच काय करणार? बॅचची लिंक टाकणार, पुस्तकाचा पत्ता तुम्ही मला टाकायचा, तुमच्या घरपोच 5 दिवसात तुम्हाला ते भेटून जातं. फास्ट ट्रॅकने पाठवणार, त्यामुळे त्याला 70 रुपये लागणार असं मी म्हटलेलो आहे. पुढे पहा, आवर्जून आपली फास्ट ट्रॅक बॅच सुरू आहे. हिची 211 नंबरची बॅच, ही सुद्धा द विनर स्टडी सेंटर ॲपवर जाऊन तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्रातील नामवंत या ठिकाणी मार्गदर्शक तुम्हाला शिकवायला सज्ज झालेले आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांची बांधवांनो CTET परीक्षा जर पास नसेल, TET नसेल तर बांधवांनो नक्कीच जर मागं पुढं काही झालं आणि तुमची टेट परीक्षा आली आणि तुम्ही फॉर्म भरला तर ॲपियर विद्यार्थ्याला एखाद्या वेळेस टेटमध्ये काय भेटत असतो? चान्स भेटत असतो. फक्त ह्या 4-5 दिवसात मात्र नाही का CTETची जाहिरात यायला पाहिजे. आणि माझा असा अंदाज आहे 5-6 तारखेला तुमची CTETची जाहिरात येणार आहे. त्यामुळे हा एक गुड लक. मागच्या वेळेस असंच झालं की टेट CTET ॲपियर मुलांना डायरेक्ट चान्स दिलेला होता मागच्या 22च्या टेटमध्ये. त्यामुळे ह्यावेळेस तसं होऊ शकतं. त्यामुळे याची तयारी आवर्जून करून ठेवा. पुढे आता आपण आपल्या विषयाशी, आजच्या स्ट्रॅटेजी विषयी काय करणार आहोत? चर्चा करणार आहोत. तर आवर्जून इकडे काय करा, लक्ष द्या. बघा, आता खऱ्या अर्थाने बांधवांनो बुद्धिमत्ता हा विषय ज्याचं कॅल्क्युलेशन खऱ्या अर्थाने चांगलं आहे, ज्या विद्यार्थ्याचा बेस चांगला आहे, त्या मुलाला सहज बांधवांनो तो 80 पैकी कमीत कमी 70 क्वेश्चन सोडू शकतो. मी खरं तुम्हाला सांगतो की तुम्ही जर आर्ट्सचे विद्यार्थी असाल, गणिताचा तुमचा फारसा संबंध नसेल तर बांधवांनो अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे की सगळे प्रश्न सोडायच्या ऐवजी जे साधे सोपे प्रश्न आहे अशा प्रकरणाची, अशा काय म्हणू आपण त्याला, प्रश्नांना आधी तुम्ही सामोरं जायचं. उठाचा मुखा घ्यायला गेल्यानंतर वेळ वाया जाणार आहे. आणि तुम्ही इथं वेळ वाया गेल्यानंतर मराठीसारखा विषय, मानसशास्त्रासारखा विषय, GK सारखा विषय तुमचा काय होणार आहे? त्या दडपणाखाली वेळ नसल्यामुळे तसाच राहतो मुलांचा. तर मला स्ट्रॅटेजी हे सांगायची, तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी आहे ना तर ते प्रश्न तर मिक्सच असतात. परंतु बांधवांनो काय करायचं आहे? येत असेल एखादं बुद्धिमत्तेचं गणिताचं उदाहरण, सोडायचं नाही तर लगेच काय करायचं? अंदाजित या ठिकाणी काय त्याला टिक करून काय करायचं? सोडून द्यायचंय आणि पुढं जायचंय. मराठीचे सगळे विषय सोडा, मानसशास्त्राचे सगळे सोडा, GKचे सगळे सोडा. हे जरी आपण पकडले, मराठीचे 15, इंग्रजीचे 15, ते दोन्ही मिळून झाले 30, माझे मानसशास्त्राचे 30 किती झाले बांधवांनो? या ठिकाणी 60, आणि तुमचे GKचे 20 किती झाले? 60 आणि 20 झालेले 80. तर हे 80 बांधवांनो जे काही क्वेश्चन आहे 80 पैकी तुम्ही 70 मार्क पाडू शकता. हो, 80 पैकी 70. आणि बाकीच्याचे मिळून जरी तुम्हाला 70 पडले, 7 2 14 140 मार्क पडते. पण तुम्ही डोक्यात फक्त एकच भूत ठेवलंय, गणित बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्ता. आता ज्याचं BSc झालंय, ज्याचं MSc झालंय, जे लहानपणापासून त्या आकड्याबरोबर खेळते, मग त्या पोरांची ताकद वेगळी आहे, तुमची ताकद वेगळी आहे. तुम्ही आर्टचे असल्यामुळे तुमचं इतिहास, भूगोल हे GK परफेक्ट असतं, तिथं 20 पैकी 20 मार्क पाडा ना. मग त्यानंतर मानसशास्त्र विषय DEdला शिकले, BEdला शिकले, TETला अभ्यास केला, त्यानंतर तुम्ही आणखी काय म्हणू त्याला, आता मी पण सज्ज आहे तुम्हाला 25 दिवस शिकवायला. त्यामुळे तिथले सुद्धा बांधवना नजर चुकीने 2-3 प्रश्न काय झाले पाहिजे? आपले गेले पाहिजे. तुम्हाला कुठल्या तरी विषयात मेरिट असल्याशिवाय तुम्ही जिल्हा परिषदेला लागणार नाही. त्या दिवशी मी जी काही बांधवनो सतीश लांडे पाटलाची काय केली होती, मुलाखत घेतली होती मी आणि शिंदे सरांनी. तुम्हाला आवर्जून सांगतो, तो विद्यार्थी आर्ट्सचा होता, त्याला अजिबात गणित बुद्धिमत्ता येत नव्हती. तर आवर्जून तुम्हाला सांगायचं की तिने 2017ला जास्त गणित बुद्धिमत्तेवर भर द्याला आणि त्याचा कार्यक्रम झाला, त्याला गणित बुद्धिमत्ता तर आलंच नाही. पण तो म्हणत होता, सर मला इतर हे विषय टिक मार करायला अक्षरशः वेळ पुरला नाही. मी सनाट म्हणे काय केलं, एकच पाऱ्या धरला आणि तो काय केलं, सोडून काढलेला आहे. ती चूक तुम्ही करायची नाही. तुमची स्ट्रॅटेजी ही असली पाहिजे की माझे जे पक्के विषय ती मी आधी सोडणार. मग तुम्ही म्हणता की मी पक्के विषय असे येईन का? 30 क्वेश्चन मानसशास्त्राला, 15 क्वेश्चन मराठीला, 15 इंग्रजीला, 20 क्वेश्चन GKला. तसं नाही आलं तरीही ते प्रश्न सोडायचे. आणि तुम्हाला समजत असतं ते काय असतं, ते कम्प्युटर असल्यामुळे तुम्ही काय स्लाईड वर खाली क्वेश्चन करून सुद्धा सापडू शकता. आधी मराठीचे असं मागं पुढे होतं ना ते क्वेश्चन, नेक्स्ट केल्यानंतर होतच ना.
तर आवर्जून ती स्ट्रॅटेजी तुम्ही काय करा, वापरा, त्याची तशी प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्ही परफेक्ट तुम्हाला मार्क पडतील. स्ट्रॅटेजी काय सांगितली सूरज सरनी, जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तुकाराम महाराज म्हणले ते तुम्हाला जे येतं ते करा रे आधी, जे येत नाही त्याच्या नादाला लागला तर बाबा जाते ना दशम्या जाते. 125 मार्क पाडायचे राव, ही स्ट्रॅटेजी ठेवा माझी. हे 70 आणि ते 70, 7 दुनी 14, 140 प्रश्न तुमचे नाही पडले तर 125 पडले तरी जिल्हा परिषद लागणार. तुम्ही 15,000च्या आसपास जागा आहे, मागच्या जसं होतं तसंच पद्धतीच्या जागा आहे. ठीक आहे, आता याच्यातून तुम्हाला ते लक्षात आलं. आता मग आता सर म्हणा तुमच्या विषयीचं तुम्ही थोडं डिटेल्स व्यवस्थित प्रकरणाचं नाव सांगून क्वेश्चन घेऊन तुम्ही सांगा. तर मी आवर्जून दुसऱ्याच्या विषयाला मला काय करायचं नाही आहे, हात लावायचं नाही, फक्त सांगायचं आहे की तुमची क्षमता नसेल तर नादी लागू नका. आलं का लक्षामध्ये. तसे आपले गणित आणि बुद्धिमत्ता शिकवणारे मास्टर लोक आहे, आलं लक्षात. परंतु काही काही भारी असतात माझ्यासारखे की ते नाहीच का ती बेरीज वाजाबाकी करा गेली एखादा हातचा कुठेतरी राहून कार्यक्रम होऊन जातो. तर त्यामुळं नाही का आपण आपल्या क्षमता ओळखून करा. आपला जो विषय आहे तो आहे बांधवणं कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व. हे या ठिकाणी किती चॅप्टर आहे, 4 चॅप्टर यांनी दिलेले आहे. पण हे 4 नसून बांधवणं चॅप्टरची संख्या खूप जास्त आहे. आलं लक्षात. जास्त आहे म्हणजे जास्तच आहे. मग कुठं जास्त आहे म्हणा तर हे इकडे जास्त आहे पहा. तर ज्यावेळेस हे सगळे जे आमचे 1,500-2 हजार विद्यार्थी 2022ला लागले, ह्या मुलांशी चर्चा केल्यानंतर मुलं सांगतात की 2-3 क्वेश्चन सर मानसतज्ञावर होते. मग आता 2-3 क्वेश्चन मानसतज्ञ असे कुठले ग्रेट आहे, अरिस्टॉटल आहे, प्लेटो आहे, ज्यांनी बालकाच्या संदर्भात काय केलं, तत्वज्ञान मांडले, पियाजे आहे, तुमचे असे जे मोठे मोठे तज्ज्ञ मानसतज्ञ असे 20-25 जण तुम्हाला काय करायचे, अभ्यासायचे आहे की 2 क्वेश्चन जरी आले, 3 क्वेश्चन जरी आले ते मला आले पाहिजे. आले का लक्षात. मग आपल्या पुस्तकामध्ये बांधवांनो त्यांच्या फोटोसहित त्यांची इत्थंभूत सगळी माहिती आणि सर्व क्वेश्चन मार्कचे, तुमची TET असेल, CTET असेल, तुमचे काय म्हणू आणखीन त्याला परीक्षेचे सगळ्या ज्या काही परीक्षा असतील सगळ्या बांधवांनो ह्या पुस्तकात दिलेले आहे. त्यामुळं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता नंबर 2 कोण की मानसशास्त्राच्या विविध शाखेपैकी आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्र शिकायचं आहे की ज्याच्यामध्ये अध्ययन आणि अध्यापनाच्या संदर्भात तत्वज्ञान असतं. अध्ययनाचं स्वरूप काय आहे, शास्त्रज्ञांनी उपपत्ती काय सांगितलेली आहे, काय प्रयोग करून सांगितले, मानवाचा आणि त्या इतर प्राण्यांचा काय संबंध आहे, मग त्यांनी जी कृती केली ती आपल्याला लागू पडते का, मग मुलांना काय केलं पाहिजे तुम्ही, हे सगळं तत्वज्ञानावर सुद्धा बांधवणं क्वेश्चन येतात. त्यामुळे त्या संकल्पना सुद्धा क्लिअर असाव्या. आणि तुम्हाला तर माहिती आहे घटनेच्या कलम क्रमांक 21 मध्ये बालकाला 6 ते 14 गटाच्या मुलाला हे काय आहे, सक्तीचं मोफत आणि शिक्षण दिलेलं आहे. त्यामुळे बालकाची वाढ, विकास आणि त्याचे जे काही कल आहे, कल आपल्या इथे दिलंय ना, कल आणि आवड. मग कल आणि आवड असण्यासाठी बालकाची विविध अवस्था ते त्याचा कल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये. हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्या DED BED मध्ये जे काही शेवटचं चॅप्टर असायचं की मराठी विषयाचा शिक्षक, गणित विषयाचा शिक्षक, विज्ञान विषयाचा शिक्षक, इतिहासाचा शिक्षक, भूगोलाचा शिक्षक. मग हे शिक्षकाचं व्यक्तिमत्व आणि तुमच्या ह्या बालकांचा परस्पर काय संबंध आहे, काय तुम्हाला समायोजन करायचं, ह्या शिक्षकाच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा बांधवांनो 5-6 क्वेश्चन असतात. आवर्जून उपयोजनात्मकच असतात पण कंटेंट सुद्धा महत्त्वाचं आहे की काय म्हणू आपण त्याला, व्यक्तिमत्व म्हणजे काय, अंतर्गत व्यक्तिमत्व काय असतं, बहिर्गत व्यक्तिमत्व काय असतं, बालकाचं व्यक्तिमत्व कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये परिवर्तन कसं करायचं, आदर्श व्यक्तिमत्वासाठी कुठले पैलू सांगितलेले आहे. आपल्याला सुद्धा कळतं ना की मी कुणाच्या सहवासात राहतो, माझ्या व्यक्तिमत्वावर त्यांचा परिणाम व्हायला लागलेला आहे का. हा, तर अशा पद्धतीचा हा किस्सा आहे. शिकवताना तुम्हाला खूप मजा येईल आवर्जून. आणि त्यानंतर आहे बा अध्यापन पद्धती, अत्यंत महत्त्वाचं की तुम्ही किती हुशार आहे त्यापेक्षा तुम्ही तो विषय कसा मांडता, तो मुलांचं लक्ष तुमच्याकडे लागतं का, का तुम्ही तो फळा पोट्टे काय करायचं ते करतील. कोणी कोणाच्या नाकात बोट घालतंय, कानात घालतंय, कोणाची पॅन्ट ओढते, कोणी शर्ट ओढते, पोरी एकामेकीचे केस ओढीते. हे सगळे कार्यक्रम बंद करून पोरांचं लक्ष तुमच्या अध्यापनाकडे लागलं पाहिजे. त्यासाठी विशिष्ट विषयाच्या अध्यापन पद्धती आणि तंत्र तुमच्याकडे ते विकसित आहे का, असे प्रश्न उपयोजनात्मक याच्यावर येणार. सगळ्यात महत्त्वाचं केंद्रीय भरतीतील जो काही घटक आहे बांधवणं, विशिष्ट लक्ष गटातील बालक, टर्मन नावाच्या शास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता, बुद्ध्यांक यावर खूप मोठं कार्य केलेलं आहे. मग त्या बुद्ध्यांकानुसार बालकाचं विभाजन झालेलं आहे. ज्या बालकाचा बुद्ध्यांक बांधवांनो 70 पेक्षा कमी असतो त्याला
काय म्हणू आपण एक ते शिकण्यास सक्षम नसतात त्यांच्यासाठी वेगळं अध्यापन आहे. जे मुलं बांधवांनो 70 पेक्षा 90 पर्यंत आहे ते सामान्य बुद्धीचे असतात. जे 90 ते 120 असतात ते कुशाग्र बुद्धीचे असतात. मग अशा पद्धतीने वाढत वाढत हे 140 पेक्षा जे बालक असतात त्याला आपण प्रतिभाशाली बालक म्हणतो. मग त्यांचं अध्यापन वेगळं आहे. असे हे 10-12 प्रकार आहे बालकाचे, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात IMP जे चॅप्टर आहे की तुमच्या परीक्षेमध्ये सर्वाधिक क्वेश्चन ज्याचे येतात त्याला निर्णय क्षमता असे म्हणतात. तीच तुमची अभियोग्यता, तीच ती अभिक्षमता. तर याचं आपलं हे काय बांधवांनो पुस्तक आहे. या पुस्तकात पहिले जे 50 पानं आहे हे तुमच्या टेटसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्याच्यानंतरचे जे काही 50 पानं आहे त्याच्यावरती क्वेश्चन दिलेले पहा. सेट नेटमध्ये कसे क्वेश्चन आलते, मागच्या सत्रामध्ये कसे क्वेश्चन आलते, हे सगळे बांधून यामध्ये काय केलेले आहे इतिंभूत टाकलेले आहे. म्हणजे कंटेंट झालं की लगेच क्वेश्चन आहे त्यावरचे, आले का लक्षामध्ये. त्यामुळं फक्त TETचं वाचू नका, तुम्हाला टेटचं कंटेंट तुमच्याकडे असलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो 25 मार्क सहज पडू शकतात, पण तुमच्याकडे साहित्य असलं पाहिजे ना. 25 दिवसात 25 मार्क मिळू शकतात. तर त्यामुळे बांधवांनो आधीच तुम्हाला रेकॉर्डेड बॅच भेटणार आहे, दररोज लाईव्ह माझं लेक्चर असणार आहे, बरोबर आहे पुस्तक तुम्हाला फ्री भेटणार आहे. 500 रुपयात आणखीन काय पाहिजे. घरपोच येणार आहे, परत घरपोच येणार आहे पोस्टाने, फास्ट्रॅक पोस्टाने तुम्हाला पटकन घरपोच पुस्तक सुद्धा मिळून जाईल. लागलं तर नक्कीच मला काय करा, कॉल करा. आता सर म्हणा मग आम्हाला काहीतरी एखाद 2 चॅप्टर उदाहरण देऊन काय करा सांगा. तर बघा मग आता मुळात शिक्षक अभियोग्यतेला काय म्हटलं जात असतं इंग्लिशमध्ये, ॲप्टिट्यूड म्हटलं जात असतं. यालाच मराठी भाषेत काय म्हणायचं बांधवनं, कल किंवा अभिक्षमता असं म्हणायचं. आणि आपल्या मानसशास्त्रीय भाषेत त्याला विशेष क्षमता असं म्हणायचं की ही विशेष क्षमता प्रत्येकामध्ये असते. हे खऱ्या अर्थाने कोणी सांगितलं होतं, हे प्लेटोने सांगितलं होतं की प्रत्येक बालक हा इतरापेक्षा वेगळा आहे. त्याचं रंग, रूप, उंची, जाडी, आवड, बुद्धिमत्ता. मग तुम्ही सगळ्याला एकसारखं कसं शिकू शकता. काहींचं गणित पक्क आहे, काहींचं इंग्रजी पक्क आहे, काहींचं कला पक्क आहे, काहींचं काहीच नाही आहे, तर काही डायलॉग बाजीच लय भारी करते. मग ज्याची ज्याची ती क्षमता आहे त्या क्षमतेत आपल्याला पुढं जावं लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला आधी म्हटलोय की तुमचे विषय बघा कोणते पक्के ते आधी सोडवा. आलं लक्षात. कधी कधी काय होत असतं, एखादं पोरग सज्जन असतं पण ते टुकार पोरावर राहू राहू सुद्धा त्याला दुसरे लोकही टुकार समजते. त्यामुळे आपण आपली क्षमता, आपण आपली आवड, आपण आपले गुणधर्म सोडायचे नाही. आलं लक्षामध्ये. चला मग आता आपण पुढे जाऊया. हे झालं तुम्हाला अभियोग्यतेचा अर्थ. मग आता अभियोग्यता अर्थ झाल्यानंतर आता इथं शिक्षकाची अभियोग्यता काय असते ते आपण काय करूया समजून घेऊया. मग आता शिक्षकाच्या अभियोग्यतेत साहजिकरित्या विद्यार्थी असणार आहेत. मग इथं तुम्हाला काय करायचं, विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून तुम्हाला काय करायचंय, तुमच्या विषयाच्या संदर्भात, तुमच्या अध्यापनाच्या संदर्भात जे कौशल्य आहे ते विद्यार्थी विषयाची जे काही प्रेम आहे त्याला प्रेरणा देणे किंवा आपुलकी देणे इत्यादी विशिष्ट गुणांचे जे काही अध्यापनात किंवा व्यवसायात केलेले जे काही उपयोजन असतं बांधवांनो त्याला काय म्हणायचं आहे बा, शिक्षक अभियोग्यता. मग शिक्षक अभियोग्यतेमधले हे चॅप्टर्स तुम्ही लक्षात ठेवायचे. तुम्ही म्हणता की सर लय सोपं करून सोडय तुम्ही, कारण ह्या व्याख्येमध्येच बांधवांनो या ठिकाणी तुम्हाला कशा संदर्भात तुमची अभियोग्यता विचारणार ते सांगतो. नंबर 1 कशाच्या संदर्भात, स्वतः शिक्षकाच्या संदर्भात नंबर 1 चॅप्टर. नंबर 2 विद्यार्थ्याच्या संदर्भात, त्याची एक केंद्रित दृष्टिकोन काय आहे. नंबर 3 तुमच्या अध्यापनाच्या संदर्भात. नंबर 4 विषयाच्या संदर्भात, विषयी शिक्षकाचं ज्ञान, विषयाच्या क्षमता. त्यानंतर पहा कौशल्य असतात शिक्षकाचे वेगवेगळे, व्यवस्थापन, मूल्यमापन वगैरे, हे झाले 6. त्याच्यानंतर पहा प्रेम, जिव्हाळा, कल, आपुलकी जी म्हणतो का आपण त्याच्या संदर्भात पहा. असे हे 7 अत्यंत महत्त्वाचे उपयोजनात्मक या ठिकाणी. परत तुमचे व्यवसायाची निष्ठा सुद्धा चेक केली असते 8 असं. आणि उपयोजन म्हणजे आपण काय म्हणूया की याला प्रकारे समायोजन. असे हे 9-10 बांधवांनो काय आहे घटक आहे महत्त्वाचे. ह्या घटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. आता आणखीन तुम्हाला सोयीस्कर वाटावं म्हणून पहा तुम्हाला एकदम पटकन फास्ट सांगतो. नंबर 1 स्वतःबाबत, स्वतः म्हणजे शिक्षकाबाबत. नंबर 2 शिक्षक प्रणालीबाबत. नंबर 3 विषय ज्ञानाबाबत. नंबर 4 नेतृत्व गुणाबाबत. नंबर 5 जाणीव, जागृती आणि परिवर्तनाबाबत. नंबर 6 दळणवळण क्षमता किंवा संप्रेषण म्हणतो आपण त्याला. व्यवसाया संदर्भाची निष्ठा, श्रद्धा, विश्वासावर सुद्धा प्रश्न असतात.
अशा पद्धतीचे बांधव हे काय आहे महत्वाचे 7-8 काय आहे घटक आहे की ज्याचा व्याख्येमध्ये काय केलेला आहे उल्लेख केलेला आहे, म्हणजे त्या शब्दाला धरूनच तुम्हाला जायचंय. मग आता उदाहरणार्थ म्हणा सर, शिक्षकाची जे काही व्यक्तिमत्व असतं त्यामधले कुठले पैलू अत्यंत महत्वाचे आहे, तर पहा हे बांधवांनो, हे कंटेंट महत्वाचं आहे. हे तुमच्या TET मध्ये नव्हतं, आलं का लक्षात? हे तुमच्या कुठं नव्हतं बांधवांनो, हे तुमच्या TET मध्ये दिलेलं नव्हतं, हे तुम्हाला वेगळं करायचंय. मग आता इथं आपण जर बघितलं तर शिक्षक हा काय असावा, चारित्र्य संपन्न असावा. आपण DEDला पहिल्या दिवसापासून हे कानावर ऐकतोय. त्यानंतर तो का असावा, तो पात्रताधारक असावा, म्हणजे त्याला ज्या वर्गाला शिकायचं त्या वर्गाची पात्रता त्याच्याकडे असली पाहिजे. त्यानंतर अध्यापनाचं कौशल्य त्याच्याकडे असलं पाहिजे, तो प्रेमळ असला पाहिजे, समजूतदार असला पाहिजे. नाही तर तो खूप हुशार मग बद 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 लेकराला मारायचं का? मानस तज्ञ शिक्षक हे असं कधी करत नाही. तो थोडा कमी हुशार असला तरी चालेल, पण अभ्यास कसा करून घ्यायचा आहे, हाऊ टू स्टडी आणि व्हॉट टू स्टडी, ह्या दोन चाकावर जरी तो शिक्षक गेला ना, जेमतेम जरी असला तरी विद्यार्थ्याला हवं ते ज्ञान मिळतं. त्याची जी काही ज्ञानाची भूक आहे तो शिक्षक भागू शकतो. पुढे बघा बांधवांनो, शिक्षक हा जिज्ञासू, कल्पक आणि सृजनशील असावा. सतत त्यांनी नवीन नवीन मांडायचंय. तेच ते वर्गात गेलं का पुस्तकं काढा रे, हा सोन्या तू वाच, तायड्या तो काय लक्ष दिलं नाही, अरे मूर्खा जबरदस्त बाहेरून चहा घेऊन ये बरं आपल्याला, असे कार्यक्रम न करणारा तो काय असावा शिक्षक या ठिकाणी, जिज्ञासू. त्याला सतत स्वतःची सुद्धा ज्ञानाची भूक त्याने भागवली पाहिजे. कल्पक म्हणजे नवीन नवीन मुलांना थोडासा विनोद करणारा, चित्र दाखवणारा. सृजनशील म्हणजे काहीतरी नवीन तयार करणारा साहित्य. वैज्ञानिक दृष्टिकोन, नाही तर बास पोरं हो तुम्हाला पास व्हायचं आहे का, आमक्या आमक्या देवावर काय करा, पान फुल व्हा, पेढे व्हा, आमकं व्हा, नाही तर मीच देवे, मलाच पेढे खाऊ घाला, तुम्ही पास होता, असं सांगणारा नसावा. वैज्ञानिक दृष्टिकोन, सत्य परिस्थिती सांगणारा, ती त्यानुसार वागणारा तो शिक्षक असला पाहिजे. मग आता गुरुजी याच्यावर खरंच असे प्रश्न येते का? हो, ह्या मटेरियलवरती प्रश्न येतात. थोडं फास्ट घेतो बा. त्याला भाषेवर त्याचं प्रभुत्व असावं, ज्ञान संपादन असावं, अद्ययावत माहिती त्याच्याकडे असावी. त्यानंतर तो चांगला मार्गदर्शन करणारा असावा, पा सदैव मार्गदर्शन. नाही तर तुम्ही एखाद्या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो म्हणतो सर मी तुम्हाला फोन करू का, मूर्ख आहे का, शाळा सुटली मला काय फोन केला, काही पोरग गल्लीतले होते म्हणून तुमच्याकडे आले सर, एवढे समजून सांगता का? तुम्ही म्हणता नाला आहे का, माझ्या घरी कशाला आला, नेमकंच मग लग्न झालं, मला आता काय म्हणते त्याला बायकोसंग गप्पा मारायच्या, आणि तू कुठं आला इथं, तुझं कुठं क्लास घेऊ मी? नाही, तो सदैव मार्गदर्शक असावा. अध्यापन पद्धतीवर प्रभाव आपण आधीच पाहिलंय. खास करून तो शिस्तबद्ध आणि उत्साही असला पाहिजे. त्यानंतर शिक्षकाची भूमिका ही मित्राप्रमाणे, सहकार्याप्रमाणे त्यांनी मांडली केली पाहिजे. मी तर पुढे जाऊन सांगतो, तुमच्या लेकराप्रमाणे लेकरावर प्रेम करा, विद्यार्थ्यावर. परिस्थितीनुसार विद्यार्थ्याला सहकार्य करा, स्पर्धेत उतरवा, त्याला स्पर्धेची तयारी करून घ्या. त्यानंतर सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करा आणि शैक्षणिक उपाययोजना अंमलात आणा आणि विद्यार्थ्याला सक्रिय सहभाग काय करा, वाढवा किंवा घ्या. अशा पद्धतीने बांधवांनो हे कंटेंट अत्यंत महत्त्वाचे. आता हे माझ्या मागच्या अनुभवानुसार मी हे सगळं काय केलेलं आहे बांधवांनो या ठिकाणी मांडलेलं आहे. आता पहा तुम्ही माझ्या पायाचं क्वेश्चन कसे येतात. चला पट आता सगळ्यांनी काय करायचं आहे, प्रश्नाचे उत्तर द्यायचे. चला सांगा बरं बांधवांनो, आता याच्यापेक्षा सोपा प्रश्नच नव्हता ह्या कंटेंटवरती. एका चांगल्या शिक्षकाचे गुण काय आहे? तो सहानुभूती, उत्साही, शिस्तप्रिय का वरीलपैकी सर्व? सांगा पटकन. आता तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे. फास्ट 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 सांगा. बघा पहिला उत्तर आलंय अभिषेक वाघमारे यांचं. छान, अभिनंदन सर तुमचं. श्रेयाताईचं आलं, राजेश सायाचं, मोनिकाताईचं, दत्ता सरचं, प्रिया मॅडमचं, सविताताईचं. चला छान. विशेष म्हणजे दिलेल्या सगळ्या उत्तरापैकी कुणाचंच उत्तर चुकलेलं नाही. मग अगदी बरोबर आहे. तुमच्यामध्ये आपण सहानुभूती मुद्दा पाहिला होता, उत्साह पाहिला होता, शिस्त पाहिली होती, म्हणजे वरीलपैकी सर्व हे अगदी उत्तर तुमचं काय आहे बांधवांनो, बरोबर आहे. पुढे पहा, एक कुशल शिक्षक याची खात्री करतो. आता थोडा क्वेश्चन हार्ड आहे. आता हे जेवढे काही क्वेश्चन दिले का सुरुवातीचे 2-4 सोपे, नंतर जे हार्ड आहे, त्यामुळे परीक्षेतही अशीच लेवल असतो. सुरुवातीला थोडेसे 25% क्वेश्चन सोपे असतात, 50% क्वेश्चन थोडेसे हार्ड असतात आणि 25% आणखीन उरलेले अति काय असतात माहिती का, अवघड असतात. त्यामुळे सोपे आणि
थोडेसे अवघड असे दोन्ही मिळून 75% तुम्हाला मार्क जरी पडले तरी तुम्ही जिल्हा परिषदला लागणार. त्याच्या विद्यार्थ्यांमधील सहकार्याची भावना बघा. कुशल शिक्षकाची खात्री काय करतो? सहकार्याची भावना. कोणत्याही निर्बंध न करता स्वतःच्या भावनेवर, बरं का, भावना, इथं भावना, स्वतःच्या भावनेवर तो काम करतो. आता स्वतःची कशाला पाहिजे? त्याच्या विद्यार्थ्यांमधील स्पर्धा याच्याकडे तो काय करतो? खात्री करतो. आणि परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आणि स्पर्धा बघा. आता इथं सहकार्य आलं, इथं फक्त स्पर्धा आलं, तर ही स्वतःची भावना गरजेचीच नाही. मास्तरने दुसऱ्याचा विचार करायचा. पण ह्या दोन्हीपेक्षा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून इथं दोन्ही बांधवांनो काय भेटतात? गुण भेटतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं बरोबर असायला पाहिजे. व्हेरी गुड. पुढे पहा, प्रकल्पातील शिक्षकाची भूमिका. आता प्रकल्प राबवायचा तुम्हाला काय शिक्षकाची भूमिका असली पाहिजे? तर एका मित्राप्रमाणे, मार्गदर्शकासारखे, एका सहकार्याप्रमाणे आणि वरीलपैकी सर्व. आता तुम्हाला बघा, विद्यार्थी हा तुमचा मित्रही असावा, पण लई इतका नसावा का तिला तुम्ही काही गोष्टी सांगायच्या खाजगी. तो मार्गदर्शक तर तुम्ही आहात त्याचे. आणि एक सहकर्मी म्हणजे बांधवनं जसं काम करायचं तर त्याला गोड बोलून त्याच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे. तर हे पण बरोबर आहे. म्हणून बांधवनं इथं पर्याय क्रमांक 4 तुमचा हा उत्तर अगदी बरोबर आहे. पुढे पहा, एका शिक्षकाचे कार्य प्रामुख्याने असते की. आता अवघड आहे, हे वाचायलाच वेळ जाणार आहे. पहिले 3 क्वेश्चन कसे सोपे गेले होते, आता कसे अवघड आहे. आता याला वाचायला वेळ जाईल आणि असं वाटणार आहे सगळं सारखं आहे. सेवा केंद्र कर्मचारी विद्यार्थ्याला ज्ञानाची माहिती करून देतो. बघा, एक शिक्षकाचे कार्य काय आहे? कार्य, शिक्षकाचे कार्य. मंत्री मुलांच्या वैयक्तिक व आध्यात्मिक गरजा भागवण्यासाठी, हे मंत्री सोडून द्या, मुलांच्या वैयक्तिक आणि आध्यात्मिक गरजा भागवण्यासाठी. वैयक्तिक आणि आध्यात्मिक गरजा बघा. आता थोडंसं पुढं जायचं आहे आपल्याला. मार्गदर्शन मुलाला त्याच्या सर्वांगीण वाढीकरता मदत करते. सर्वांगीण वाढीकरता मदत, हा लक्षात ठेवा, हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. संचालक वर्गाच्या फायद्यासाठी अनुभवाचे आयोजन व नियोजन करणे. संचालक वर्गाच्या फायद्यासाठी अनुभवाचे आयोजन आणि नियोजन करायचे. संचालक वर्गाच्या फायद्यासाठी. आता सांगा बरं मला, संचालक वर्ग इथं महत्त्वाचा आहे की मार्गदर्शन मुलांना त्याच्या सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे? लावा जरसं डोकं. आता असं थोडं वाटतं ना सारखं सारखं आहे की सेवा केंद्र कर्मचारी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची माहिती करून देणे. आता ज्ञानाच्या माहितीपेक्षा बांधवनो सर्वांगीण विकास हा महत्त्वाचा शब्द आहे. आलं लक्षात? आणि तुमचा संचालक वर्ग म्हणजे अध्यक्ष फिध्यक्ष यांच्या फायद्यासाठी नाही करायचे. पर्याय क्रमांक 3 आहे इथं बांधवनो तुमचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. सर्वांगीण विकास महत्त्वाचा, तिथं मुद्दा होता सर्वांगीण विकास, आठवतंय का? आता परत क्वेश्चन मोठा झाला आहे. शिक्षकाने वर्गात शैक्षणिक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तत्वाचे पालन करावे? वर्गात उपाययोजन करायचे. उपाययोजन. इच्छित विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग. इच्छित म्हणजे ज्याला आवडते त्यालाच घ्यायचा आहे का? विद्यार्थ्याचा आनंद लक्षात ठेवावा. बर. आणि उपयोजनाच्या दरम्यान मूल्यांकन केले जाऊ शकत नाही. केलं जाऊ शकत नाही का? अरे काय माणसं आहे. आणि मग वरीलपैकी एकही नाही. सांगा बरं काय तुम्हाला काय करायचं? वर्गात शैक्षणिक उपाययोजन करायचं. मग काय लक्षात घ्यायचंय तुम्हाला? याच्यापैकी सर्वोत्तम पर्याय कोणता आहे की ज्याच्यामध्ये 100% विद्यार्थ्याचा फायदाच आहे? फायदा पहा, फायदा सर्वात जास्त मोठा फायदा. विद्यार्थ्याला केंद्रबिंदू माना. सांगा काय? बघा कमेंट बघतो मी तुमच्या. बघा बघा उत्तर व्यवस्थित शोध घ्या. बघा
बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी उत्तर दिले. तर मी तुम्हाला मी काय सांगतो 100% फायदा. आता मला काय म्हणायचंय, मुलाला आनंद ज्याच्यात वाटतो मग पोरं म्हणते की सर पुरीना नाचवा आम्हाला लय आनंद वाटतो. मग पुरीला नाचवायचं का? अरे चुकला नाही 2 नंबर पर्याय आहे. उपयोजनाच्या दरम्यान मूल्यांकन करायला जमत नाही का? जमत असतं, हाही चुकला. आता यापैकी एक नाही म्हणजे हाही चुकला. तर मग सक्रिय सहभाग घ्या मुलांचा. आपण मुद्दा बघितला होता, तुम्हाला दाखवता. तुम्ही काय लक्ष देत नाही कंटेंट शिकवताना, तुम्हाला फक्त क्वेश्चनच आवडते. पाहिजे कुठेतरी सक्रिय सक्रिय शब्द होता पहा. तू गेला इथं पहिल्या पानावर असेल. दृष्टिकोन, सृजनशीलता, कुठे गेलं? सक्रिय, प्रभुत्व, अद्ययावत माहिती, मार्गदर्शन, प्रभुत्व, उत्साह, भूमिका, प्रश्न, सहकार्य, स्पर्धेतील निर्माण करणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास पण आला. हे बघितलं, उपयोजन करताना अंमलात आणण्यासाठी विद्यार्थी सक्रिय सहभाग, हे सगळ्यात शेवटी दिसतं का 16वा. हे असं आहे. तुमच्या जर टाकीत पाणी भरायचं असेल तर विहिरीत लागत असतं, आलं लक्षात? विहिरीतून टाकीत जातं, टाकीतून तुमच्या घरी येत असतं नळाद्वारे. त्यामुळे आधी विहीर महत्वाची. हे कंटेंट महत्वाचं आहे. कंटेंट जर व्यवस्थित असेल की बांधवांनो, शिक्षकाच्या संदर्भात काय क्वेश्चन येऊ शकतात, कशा संदर्भाचे येऊ शकतात. शिक्षकाला उपाययोजन करायचंय तर उपाययोजन करायला पोरांचे सक्रिय सहभाग पाहिजे ना. पोराला तुम्ही म्हणले पोराव परेड सावधान, आता त्याला सक्रिय सहभाग त्याने सावधानमध्ये उभाच नाही राहिला का ढेकळाचा सहभाग होणार आहे किंवा काय उपयोजन करणार आहे. मुलाला जर तुम्ही म्हणले चला सगळ्यांनी वर्ग झाडून घ्या, स्वच्छता करायची, 15 ऑगस्ट जवळ आलंय, तर तुम्ही घ्या, तुमच्याबरोबर ते पोरांनी घेतलं पाहिजे ना. त्याला म्हणायचं बांधून सक्रिय सहभाग. शैक्षणिक उपाययोजनासाठी, अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभागच महत्वाचा आहे. तुम्ही पर्याय क्रमांक 2 कसं काय दिलं सगळ्यांनी? इतकं सोपं नसतं ते गुरुजी. चला आता क्वेश्चन काय घ्यायचा आपल्याला, 6वा शेवटचा क्वेश्चन घेऊया. शिक्षक हे मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक या वाक्याचे गौरविले आहे. कारण काय आहे? बघा शिक्षक हे काय काय आहे बघा. शिक्षक हा कोण असतो? शिक्षक हा मार्गदर्शक मित्र असतो. पहिले मित्रानंतर मार्गदर्शक, तत्वज्ञानी, एक अभ्यासू किंवा अभ्यासक असे त्याला काय दिलेलं विशेषणाने गौरवलेलं आहे. मग का गौरवलेलं हे सांगा. समाजाच्या संदर्भात त्यांना या सर्व महत्त्वपूर्ण भूमिका बजावाव्या लागतात. ह्या सगळ्या महत्त्वाच्या भूमिका बजावाव्या लागतात. म्हणून मानव जातीच्या उच्च मूल्यांकनाच्या किंवा मूल्यांना ते वर्ग खोलीत बसवलेल्या तरुणांमध्ये भरतात. बर छान, बऱ्यापैकी. याच्यापेक्षा हे काय, ते मुलांमध्ये उच्च जे काही मूल्यांकन आहे किंवा मूल्य आहे ते मूल्य काय करतात मुलांमध्ये भरवतात, म्हणजेच रुजवतात म्हणायचं. इथं हा भरवण्यापेक्षा रुजवणे हा शब्द छान वाटतो. रुजवतात म्हणजे विकसित करतात. ते देशाचे महान सुधारक आणि देशभक्तीवर रक्षण करता आहे. बर हे पण बरे. वरील सर्व विधाने खरी आहेत आणि समाजाच्या संदर्भात त्यांना एक सर्व महत्वाची भूमिका बजावी लागते. मग हे सुद्धा एवढं काही वाईट नाहीये. मग बघा रे भाऊ आता पर्याय कोणता आहे पहा. इथं सगळेच पर्याय चांगले वाटते. पण सगळ्या पर्यायामध्ये काय आहे माहिती का बांधवांनो, हा पर्याय सगळ्यात महत्वाचा आहे. पर्याय क्रमांक 2 काय आहे? पर्याय क्रमांक 2 की ते मूल्यांचं रुजवणूक करतात. मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञानी. म्हणून हे पर्याय क्रमांक 2 हा तुमचं काय आहे उत्तर आहे. आलं लक्षामध्ये? बघा इतकं कन्फ्यूज करणार असतं. इथं तरी मी सुद्धा रिलॅक्स आहे, तुम्ही रिलॅक्स आहात, पण तिथं थरथर कापतो. नेमकेच गणित बिनित केलेले असते, बुद्धिमत्तेचं कस लावलेला असतो, मग मानसशास्त्रासारखा विषय येतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो आधी पक्के असणारे विषय मराठी, इंग्रजी. हो तुम्ही टी भाषेमध्ये तुम्ही येडे थोडी हुशार आहात ना तुम्ही. आणि मी खरं सांगतो की टी पेक्षा टेटचं इंग्रजी सोपं आहे. सिमिलर वर्ड, ऑपोजिट वर्ड, एरर शोधायचे राव तुम्हाला. डू, डज, डीड. हा प्रोनाऊन शोधायचे. आय, वी, यू, ही, शी. बाळासाहेब शिंदे यात माहिर आहे. इतकं काही हार्ड नाही ते इंग्लिश. त्यामुळं भाषा विषयाचे 30 मार्क, मानसशास्त्राचे 30 मार्क, जीकेचे 20 मार्क, 30 आणि 30 60 आणि 20 70. हे 70 आणि ते दोन्हीचे मिळून 70. 7 2 14 140 मध्ये लगे घरी डीजे लावायचा. डांग ना डांग डा डांग ना डांग डांग गे ना गे डांग गे ना गे. लगे तोफा सुरू करायचा संध्याकाळी. इतकं सोपं आहे. पण तुम्ही उगलच नाही का
काय म्हणते त्याला आडातच नाही आणि तुम्ही पावड्यात वाढायला जर गेले ना रिकामीच बादली येणार आहे. बादली अशा ठिकाणी टाका किती तर कमीत कमी अर्धी बादली तरी येऊ द्या ना, ती आदली बादली येऊ द्या. उठाचा मुका घ्यायला जाऊ नका. आलं लक्षामध्ये? हां, एवढं मला तुम्हाला या ठिकाणी आवर्जून काय करायचं आहे सांगायचं आहे. आणि एक दादा म्हणला होता, सर तुमच्या पुस्तकाची माहिती सांगा. तर पुस्तकाची माहिती की ही बॅच मी घेतोय बांधून, इथून पुढं 30 दिवस बॅच आहे. आणि तुम्ही जर का 1 मे पर्यंत ॲडमिशन केलं तर तुम्हाला 500 रुपयाचं माझं हे 400 रुपयाचं पुस्तक घरपोच भेटणार आहे. सगळं IBPS पॅटर्ननी तुम्हाला शिकवणार आहे. जसा हा कंटेंट होता आजचं चॅप्टर, अशाच पद्धतीचे सगळे वेगवेगळे बांधून चॅप्टर मी घेणार आहे. आलं लक्षामध्ये? आणि माझे ते आधीचे रेकॉर्डेड व्हिडिओही देणार आणि इथून पुढे लाईव्ह पण देणार आणि तुमच्या घरपोच पुस्तक पण येणार. 500 रुपयामध्ये तुम्ही 2 मित्र जर बांधून एखाद्या हॉटेलमध्ये बसले तर नाश्त्याचे तुमचे 500 रुपये होतात राव. 500 रुपयात तुम्हाला मानसशास्त्राचं पुस्तक, ते पण सुराज सरचं पुस्तक येईल. अरे ते पुस्तकाच्या कव्हरवरच तुमच्या अर्ध्या प्रश्नाचे उत्तर आहे. जे सुरू होतं तुमचं अरिस्टॉटल पासून तर डायरेक्ट हे तुमचं काय म्हणते जीन पियाजे, म्हणजे आत्ता 1900 काय म्हणतो दशकातला आलेला शास्त्रज्ञ इथं आहे. आणि या सगळ्यांनी जे सांगितलंय ते ह्या पुरीच्या फायद्याचं सांगितलेलं आहे. संदर्भ परत कल, आवड आणि समायोजन दिलेलं आहे. मी असं छाती ठोकपणे सांगतो की महाराष्ट्रातल्या कोणत्याच लेखकांनी नेमकं शिक्षक भरतीत काय येतं ते दिलेलं नाही. कारण मी 2017ची बांधून परीक्षा दिलेली होती, लय पोरं लागले होते आणि त्याच्या प्रश्नपत्रिका सुद्धा मार्केटमध्ये होत्या. ते सगळं मी याच्यात टाकलेलं आहे. 2022ला 1,500 पोरं होते आपले. मी आलं का पोराला विचारायचो महाविषयातलं काय सांग, ते याच्यात टाकलेलं आहे बांधवांनो. आणि खास करून सेटनेटची अभियोग्यता ही खूप हार्ड असते. तर सेटनेट म्हणजे मागच्या 10 वर्षाचे सगळे क्वेश्चन याच्यात टाकलेले आहे. त्यामुळे आपला कंटेंट लय खतरनाक आहे. पहिले 50 पानं तुमच्या आयुष्याचं सोनं करणारे आहे आणि नंतरचे सगळे खूप मोठे म्हणजे 10,000 जवळपास क्वेश्चन याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये? हां, तर त्यामुळं आवर्जून शिक्षक भरतीचा कंटेंट आहे, शिक्षक भरतीचा. ठीक आहे, चला एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवर्जून बांधवांनो, मी जेव्हा जेव्हा लाईव्ह आलात, तुम्ही सातत्याने लाईव्ह येतात, माझी ही लिंकसुद्धा शेअर करता. ईश्वर तुमचं सगळ्यांचं काय करो, भलं करो. ह्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुम्ही ह्या वर्षी लागो आणि खूप अभ्यास करा, रात्रंदिवस अभ्यास करा. तुमच्या जूनच्या आधीच तुम्हाला ऑर्डर आहे बांधवांनो. यस, जूनच्या आधीच तुमची ऑर्डर आहे. त्यामुळं अभ्यास करा, पुस्तकं विकत घ्या. तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका की 1 महिन्यात काय होणार आहे. पुस्तकं घेल्यानं काय होणार आहे, जे हवं ते वाचता येणार आहे. मोबाईल सतत कुठं तुम्ही लगे वाचित बसणार आहे. कधी पुस्तकं वाचा, कधी मोबाईल पहा. आलं का लक्षामध्ये? सगळं साहित्य लागत असतं. एवढं बोलून थांबतो. आणि आवर्जून बांधून 96 57 45 45. मी जर कॉल नाही उचलला तर व्हॉट्सअपमध्ये काय करा, मेसेज करा, मला बॅच लावायची आहे, मला पुस्तक पाहिजे आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.